पोलिसांच्या हलगर्जी कारभाराचे नमुने कधी कधी नागरिकांना अनुभवायला मिळत असतात। दुर्दैवानं अशीच एक घटना सध्या महाराष्ट्रात घडली आहे। महाराष्ट्रामध्ये अक्षय सुरवसे खून प्रकरण होऊन तब्बल 30 दिवस उलटले तरी सुद्धा आरोपी फरार आहेत। पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय, झोपलंय की काय असा प्रश्न नागरिकांमध्ये सध्या निर्माण होतोय। रिपब्लिकन परिवर्तन पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर जैनजागडे यांनी तुळजापूरचे डीवायएसपी निलेश देशमुख यांना तपासाबद्दल माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता डीवायएसपी निलेश देशमुख यांनी अरेरावीची भाषा केली आहे। शंकर जैनजागडे यांना ते म्हणाले की काय उत्तर द्यायचं ते आम्ही आमच्या वरिष्ठांना देऊ, तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे, अशी अरेरावीची भाषा त्यांनी केली आहे। हॅलो, हा बोला। ते काय अक्षय सुरवसेच्या विषयामध्ये आणखी काय अटक वगैरे नाही कोणालाच? नाही, चाललाय शोध करायचा। ते आरोपी जरा ठिकाणा बदलतो त्यामुळे अडचण येऊ राहिली, पण शोधतोय आम्ही त्यांना। साहेब काय माहितीये का विषय, हम्म ते आरोपी एवढे मोठे नाहीयेत जे म्हणजे नाही का ठिकाणा बदलतील किंवा काय करतील। आपण कोण बोलताय पहिलं ते सांगा मला। शंकर जैन जागडे बोलतोय, कोण रिपब्लिकन बोलताय? शंकर जैन जागडे, हा बोला, कुठून बोलताय? रिपब्लिकन परिवर्तन पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, हा बोला। पुण्यामधून मी बोलतोय, लोणी काळभोर माझं गाव आहे। बर, हा हा, त्या आरोपींना अटक करण्यासाठी आपली काही यंत्रणा काही म्हणजे व्यवस्थित सज्ज दिसत नाहीये। बर ठीक आहे ना, ते आम्ही ठरवू ना। तुम्ही आम्हाला डिसाईड करणारे कोण झालात? अच्छा, हा, आमचे प्रयत्न चालले, तुम्ही तिकडून आम्हाला सांगता की हे दिसत नाही। आम्ही आमचे वरिष्ठ विचारते ना, आम्हाला त्यांना उत्तर देऊ। ठीक आहे, तेव्हा पण बरं 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 अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सुद्धा आरोपींना अजून सुद्धा अटक होत नाहीये। डीवायएसपी देशमुख यांचा आरोपींना पाठिंबा आहे की काय अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगताना दिसते। आणि शंकर जैनजागडे यांनी माध्यमांशी बोलताना काही दावे केले। ते म्हणाले की पुढील 5 दिवसात जर आरोपींना अटक नाही झाली तर बोंब मारो आंदोलन करू आणि झोपलेल्या पोलीस प्रशासनाला आम्ही जाग करू।